संत संगती न मानवी जीवन सुलभ होतं, अवघड होतं ते सोपं होतं. गीता आतापर्यंत अवघडच होती, ज्ञानोबारांमुळे ती सोपी झाली. एकादश स्कंद भागवतातला अवघडच आहे, नाथ महाराजांमुळे तो सोपा झाला. जीवन तसं अवघडच आहे जगणं, चांगलं जगणं, पण दासबोधामुळे समर्थांमुळे आम्हाला ते सोपं वाटायला लागलं. हरिपाठामुळे आम्हाला सहजतेनं परमार्थ करण्याची प्रवृत्ती आणि सहज परमार्थ मला साध्य झाला. तुकोबारांच्या अभंगानं आम्ही आमच्या जीवनाकडे अंतर्मुखतेनं पाहायला शिकलो. आम्हाला कळायला लागलं की आमचं जीवन कशा करताय, आमच्या जीवनाचे हेतू काय, आमच्या जीवनाचं साध्य काय, त्या साध्य प्राप्ती करता आमच्या जीवनामध्ये कोणत्या साधनांची उत्पत्ती देवानी करून ठेवलेली आहे, आम्ही इतरांबरोबर कसं वागलं पाहिजे. हे परस्पर मैत्र निर्माण होणं ही सोपी गोष्ट आहे का? मग त्याच्याकरता काय करा, संत संगती माणसाला मिळाली पाहिजे. हे सर्वमान्य उत्तर आहे, हे काय ज्ञानोबारांनी शोधून काढलेलं उत्तर नव्हे, हे सर्वमान्य उत्तर आहे. अगदी वेदापासून ते आपल्याला संत वाङ्मयापर्यंत सगळ्यांनी याचा निर्देश केलाय, हे उद्धृत केलंय, याचा उद्घोषही केलाय. संत संगती मिळाली पाहिजे तर माणसाचं जीवन सोपं होतं, अवघड असतं ते सोपं होऊन जातं, वगैरे वगैरे वगैरे. आपण वेदापासून मी प्रमाण पुष्कळ देईन आपल्याला. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेद मायान् नास्ति अकृतः कृतेन तद्विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. यासारख्या श्रुती काय सूचित करतात आम्हाला? त्या ब्रह्मज्ञानाकरता तुम्ही गुरुकडे जा, त्यांची उपासना करा, ते तुम्हाला ब्रह्मबोध देतील. त्यांच्या संगतीमध्ये ब्रह्मबोध धारण करण्याच्या योग्यतेचं अंतःकरण तुम्हाला प्राप्त करून घेता येईल आणि अंतःकरणामध्ये मग ते बोध देतील. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. ज्ञानोबा त्याच्या खाली 4 ओव्यांचं भाष्य लिहितात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोने. तनो मनो जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले अंतःकरण बोधले संकल्पा न ये.